मित्रांनो, ते म्हणतात ना, भगवान जब भी देता है छप्पर फाड़ के देता है. असंच काहीतरी आरसीबी सोबत घडलंय. आधी 16-17 वर्षांचा वनवास आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 टायटल्स आणि त्यात भर म्हणजे यंदाच्या WPL मोसमात आरसीबीच्या पोरी प्ले ऑफ्सला क्वालिफाय झाल्या. ते पण साध्या सुध्या पद्धतीने नाही, तर बॅक टू बॅक 5 मॅचेस जिंकून. त्यामुळे मित्रांनो, धैर्य ठेवा, एक दिवस तुमचा पण नक्की येईल. तर याच आरसीबी वुमन्स टीमच्या प्लेऑफ्स पर्यंतचा प्रवास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्पोर्ट्स विथ मिस्टर जय या युट्यूब चॅनलवरती. मग चला तर सुरू करूयात. मित्रांनो, विषय आरसीबीचा आहे आणि विराट कोहलीचं नाव निघणार नाही असं तर होणारच नाही. तुम्ही बघताय सध्या विराट भन्नाट फॉर्म मध्ये. अगदी काल परवाच त्याने न्यूझीलंड विरुद्ध आपलं 54वं वनडे शतक पूर्ण केलं. भारतीयांचं आणि आरसीबी फॅनचं मन जिंकलं. आणि त्यात भर म्हणजे आरसीबीच्या पोरी. त्या आरसीबीच्या पोरींनी नुसता धुमाकूळ घातलाय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर तब्बल 5 मॅचेस जिंकल्यात, त्या पण बॅक टू बॅक. चांगल्या मातबरांना गाम करून या पोरी प्ले ऑफ मध्ये पोहोचल्यात, त्या पण एक पण सामना न गमावता. मग त्यात 2 वेळची चॅम्पियन मुंबई असो किंवा सलग 3 फायनल खेळलेली दिल्ली. तर यात मित्रांनो, आरसीबीचा पहिलाच सामना होता 2 वेळच्या चॅम्पियन मुंबई सोबत. पहिल्याच मॅच मध्ये आरसीबीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात तर संत झाली, पण जाता जाता निकोला कॅरी आणि सजना यांनी डाव सावरला आणि मुंबईची टोटल झाली 154. आरसीबीची सुरुवात तर चांगली झाली, पण स्मृती मंदाना आउट झाली आणि आरसीबीचा डाव ढेपाळला. पण तो दिवस होता तो नंदिनी डिक्लारचा. आधी गोलंदाजी आणि नंतर फलंदाजी. क्लार्क नावाचं वादळ आलं आणि तिने मुंबईच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आणि सामना जिंकला आरसीबीने. दुसरा सामना होता यूपी वॉरियर्स विरुद्ध. 145 धावांचा पाठलाग करताना ग्रेस हॅरिसची बॅट तळपली आणि यूपीला कुठं डोकंच वर काढून दिलं नाही. तर चांगली साथ दिली ती स्मृती मंदानाने 47, ग्रेस हॅरिसने 85 धावा केल्या आणि हा सामना आरसीबीने एक हाती जिंकला. तिसरा सामना होता गुजरात जायंट बरोबर. तिथं प्रथम फलंदाजी करताना आरसीबीचा डाव ढेपाळला, परंतु राधा यादव आणि रिचा घोष यांच्या दमदार कामगिरीवर आरसीबीने गुजरात पुढं आव्हान ठेवलं ते 182 धावांचं. 182 धावांचा पाठलाग करताना गुजरातला कुठंतरी चांगली सुरुवात लाभली नाही आणि गुजरात 150 धावा करून ऑल आउट झालं आणि सामना जिंकला पुन्हा एकदा आरसीबी. चौथ्या सामन्यात दिल्ली विरुद्ध ग्रेस हॅरिस जरी स्वस्तात परतली तरी दुसऱ्या बाजूला उभी होती कॅप्टन स्मृती मंदाना. त्या कॅप्टन्सी नॉकच्या जोरावर स्मृतीचं शतक जरी 4 धावांनी हुकलं असेल तरी आपल्या 96 धावांच्या जोरावर स्मृतीने आरसीबीला सहज सामना जिंकून दिला. तिला चांगली साथ लाभली ती जॉर्ज वॉलने देखील आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि आरसीबीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुंबई विरुद्ध सुरू झालेला विजयाचा अश्वमेध रथ येऊन पोहोचला वडोदऱ्यामध्ये आणि प्रतिस्पर्धी होता गुजरात जायंट्स. आरसीबीच्या 178 धावांपुढे गुजरातला सापडलाच नाही. गुजरातचा संघ केवळ 117 धावा बनवू शकला आणि आरसीबीचा विजय झाला 61 धावांनी. आणि याच विजयाने आरसीबी 2026च्या WPL मध्ये क्वालिफाय होणारी पहिली टीम ठरली. तर आरसीबीचा क्वालिफाय पर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. यंदा आरसीबी पुन्हा एकदा आपली दुसरी ट्रॉफी जिंकेल का हे देखील कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बघायला आवडेल हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.